नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे। नाशिकचा पालकमंत्री मी होतोय असं मंत्री गिरीश महाजन म्हणतायत। तिढा कायम असताना महाजनांकडनं पालकमंत्रीपदावरच थेट दावा करण्यात आलेला आहे। 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पद मिळावं असं मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे आणि भुजबळ यांचा सुद्धा पालकमंत्रीपदासाठीचा आग्रह अजूनही कायम आहे। दादा भुसे, छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे सुद्धा या पालकमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे। मी नाशिकला मला बोलवलं असतं त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मी नाशिकला मला बोलवलं असतं त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मी नाशिकला मला बोलवलं असतं त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मी नाशिकला मला बोलवलं असतं त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। त्यांनाही होऊ द्या, कोणालाही होऊ द्या, काय आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो। पण मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतो, तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनीसुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।